नमस्कार. जसा मला वेळ भेटतो तसा मी कुठेतरी ऐतिहासिक, धार्मिक आणि संशोधन केलेल्या ठिकाणी पोचतो आणि तुम्हालाही त्या ठिकाणी घेऊन पोचतो. शिवजयंती झाली आणि त्याच्याच संदर्भात तुम्हाला माहीत नसेल कदाचित महाराजांनी इथेच मुक्काम केलेला आहे. आणि बघा, ज्या वेळेस महाराजांनी इथे मुक्काम केला त्यावेळेला इथं काय घडलं हे आपण पुढे बघा. हे एक काका आहेत, ते आपल्याला सांगतील. नमस्कार. बघा, आम्ही खूप दुरून आलोय आणि आम्हाला याबद्दल थोडीशी माहिती भेटली. इथं व्याघ्रेश्वर म्हणून मंदिर आहे, तर आम्ही बघायला आलोय. पण तुम्ही आता आम्हाला इथे भेटले, तुम्ही सांगा, तुम्ही इथं किती वर्षापासून काम करता, तुम्हाला काय माहिती आहे? 50 वर्ष मी सेवा करते देवांची. अरे वा, 50 वर्ष सेवा करताय. तर शिवकाली मंदिर आहे. आपली गंगा येते पिंडीमधून वर. अरे बापरे. गंगा पण येते कधी पण. अच्छा. म्हणजे म्हणजे काय ते गंगा येते म्हणजे पाणी डायरेक्ट पिंडीतून वर कधी पण येते? कधी पण येते. अच्छा, शिवकालीन. हो, शिवकालीन मंदिर आहे. इथं शिवाजीचे मुक्काम होतं. अच्छा. ते इथं जंगल होतं. जंगल होतं तर मोठी जाल होती एक. अच्छा. त्या जालीतून गुप आवाज महाराजांना आला. मग ते त्यांच्या ह्यानं तोडायला सांगितली. मग तिथं थोडं खोदकाम केलं तर ती पीठ वरती आली. अरे बापरे, डायरेक्ट वरती आली. स्वयंभू. ही मूर्ती स्वयंभू आहे. तिथून गंगा बिंगा सगळी येते. हो का? पवित्र आहे. अरे हो, ही देवी आहे, वरदानी देवी आहे. अच्छा, ही वरदानी देवी. देवी. अच्छा, हे तेव्हाच आहे की तवाचा पण बसवले. पण ते हे सगळी नवसा पावते. कुणाला मूल नाही होत, आणि नवस घेतला, पोटी भरली ते पावते. अच्छा. आपली काय अडचण असली तर काही सांगू शकते कल्या लावून, अशी देवी आहे. अरे बापरे. म्हणजे फार इथं काय बोलतो, जागरूक देवस्थान आहे. शंकराचं पिंड डायरेक्ट प्रत्यक्ष स्वरूप आलेले आणि तुम्ही 50 वर्षापासून सेवा करताय. म्हणजे थँक्यू. तुमचं काय नाव बोलले? माझं आनाजी मारुती नाटमी. अच्छा. मग तुम्ही राहायला कुठे? इथं बाजूला लांब लागतो, 1 तास यायला लागतो. अरे बापरे. मग तुम्ही इथंच राहता की? नाही, घरी जाता. संध्याकाळी कशाने जाता ते? पायी जाता. अच्छा. 1 तास लागतो. आता शिवरात्र आले ना, तर मोठी जत्रा. अच्छा, शिवरात्रीला मोठी जत्रा असते. आता बघणाऱ्याला सांगू आपण, इथं शिवरात्रीला खूप मोठी जत्रा असते, यात्रा असते अर्थात. तुम्ही पण इथे येऊ शकता. आणि हे काका तुम्हाला त्या वेळेला भेटतीलच. अनाजी नाव आहे त्यांचं, बरोबर ना? तर त्यावेळेला बघा, हे गेली 50 वर्षापासून इथं हे शंकराचं जागृत देवस्थान आहे, याची सेवा करताय. आणि त्यानंतर तुम्हाला खरं सांगायचं तर ही शिवकालीन जेव्हा महाराज इथं आले होते, जशी आपली एक छावणी असते त्या प्रकारे महाराजांनी इथं छावणी ठेवलेली आणि ते सैन्य आणि ते इथं उपस्थित होते. अचानक इथून काका बरोबर आहे ना, आवाज आला. आणि आवाज आला तर महाराजांनी ते तिथलं साफ केलं आणि अचानक प्रकट झाली, असं काका सांगताय. तर ते काही असो, पण खूप जुनी मूर्ती आहे. आणि ते बोलतात की इथे एक देवी आहे. काय नाव तिथं बोलले? वरदानी देवी. वरदानी देवी. ती पण नवसाला पावते. म्हणजे असे खूप इथं जागरूक देवस्थान आहे आणि आपण इथं भेट देऊ शकता. रायगड जिल्ह्यामध्ये पेन तालुका आहे, इथे एक व्याघ्रेश्वर हे देवस्थान आहे. आपण कुणालाही विचारलं तरी पण इथपर्यंत पोहोचू शकता आणि आपण याचं दर्शन घेऊया. मी तुम्हाला थोडक्यात थोडीशी काही गोष्टी दाखवतो. तर हे बघा, हे इथला बाजूचा परिसर आहे. हे बघा, असं यांनी इथं मस्त बनवलेलं आहे. थंड हवा आहे इथे. आणि काका सांगताय त्याप्रमाणे इथं वरदानी देवी पण आहे. बघा, आपण बघू शकता. हे खूप जुनं आणि जागरूक देवी आहे. हे बघा, आपण बघितलं. त्यानंतर आपण असं मध्ये जाऊन बघू शकतो. आणि हे एक जुन्या काळातीलच बांधकाम आहे. याला फक्त कलर वगैरे दिलेला आहे. आपण बघा, ह्या मूर्त्या पण खूप जुन्या आहेत, त्या लोकांनी ठेवलेल्या आहे. बघा, ही एक पिंड आता नवीन बसवलेली वाटते. हे बघा, ह्या मूर्त्या बघा कशा जुन्या आहे एकदम. आणि ही आहे
मी आत्ता जे सांगत होतो तर इथं गंगा बोलता कधी पण हे होते, उगम पावते असं ते सांगतात, म्हणजे अर्थात पाणी येते इथे. तर आपण बघतच आहात एकदम जागरूक देवस्थान आहे हे. आणि अशा प्रकारे आम्ही इथं पोचलोय आणि बोललो चला आम्ही पण पोचलोय आणि त्या निमित्ताने तुम्हाला